अरे प्रशांत, अरे झाली का तयारी? हा. अरे काय विचार करतोय? अरे वाजले बघ किती. प्रशांत, काय झालं? एवढ्या टेन्शन मध्ये का दिसतोयस? काय नाही रे अमय. अमय, तर आई बाबामुळे एवढं कठीण असतं का रे? अरे आज हा असा अचानक प्रश्न, काय झालं नक्की? काय सांगू अमय तुला? अरे काल सहज म्हणून आम्ही टीव्ही बघत बसलो होतो आणि अचानक माझ्या मुलीने न्यूज चॅनल लावलं रे. आणि समोरची न्यूज पाहून तिने मला क्वेश्चन विचारला रे, की बाबा आजच्या या जगात आम्ही खरंच सुरक्षित आहोत का? अशी कोणती न्यूज बघितली तिने आणि तुला तिने असा प्रश्न केला? तर तुम्हाला तर माहितच आहे ना रे, आजकाल या जगात काय घडतंय ते. कुठेतरी दरोडा, खून. आणि आज तर माझ्या मुलीने समोर न्यूज बघितली, ती कोणती होती माहितीये का? एक मुलगा मुलीवर बलात्कार करत होता आणि ती बघून माझी मुलगी घाबरली रे. समोरची न्यूज बघून तिने मला क्वेश्चन विचारला, की बाबा खरंच आम्ही ह्या जगात सुरक्षित आहोत का? आणि माझ्याकडे उत्तर द्यायला काहीच उत्तर नव्हतं रे. कदाचित या प्रश्नाचं उत्तर तू किंवा मी, आपण कोणीच नाही देऊ शकत. कारण कुठे ना कुठे या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत. अरे पण 24 तास आपण आपल्या मुलींवरती नाही ना लक्ष ठेवू शकत. अरे 24 तास नाही ठेवू शकत, पण कामावरून आल्यावर आपण आपल्या मुलांसोबत प्रेमाचे 4 शब्द तर बोलू शकतो ना रे. त्यांची विचारपूस आपण करू शकतो. दिवसभरामध्ये काय काय झालं, काय काय घडलं, कोणाकोणाला भेटली, एवढा तरी वेळ आपण आपल्या मुलांसाठी नक्कीच काढू शकतो. पण आजकालची मुलं सगळंच आपल्याला सांगतील याची काहीच गॅरंटी नसते ना अमय. कारण कारण पालक म्हणून तुम्हीच कुठे ना कुठेतरी जबाबदार आहात. बघ, बरोबर बोललास. कारण काय होतं, आपण लहानपणापासून काय करतो, आपण आपल्या मुलांना भीती दाखवतो आणि पुढे जाऊन त्यांच्यासोबत काही वाईट घडलं ना, तर मग ते आपल्याला सांगायला धजावतं. हे कदाचित घडतं, हे घडलंच नसतं जर वेळोवेळी आपल्या मुलांनी आपल्यासोबत आणि पालकांनी जर आपल्या मुलांसोबत जर वेळोवेळी संवाद साधला असता तर. अमय, यार मला खूप भीती वाटते रे. जे आजकाल त्या मुलींसोबत बाहेर घडतंय ते न जाणून उद्या माझ्या मुलीसोबत. नाही होणार. आपण आपल्या मुलांसोबत पालक म्हणून नाही, तर जर मित्र म्हणून संवाद साधला तर, त्यांच्या आपण भावना समजून घेतल्या तर, हे जे असे घाणेरडे कृत्य करतात त्यांच्या विचारांना आणि कृत्यांना आपण कधीच नाही थांबवू शकत. पण आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार मात्र देऊ शकतो. अमय, तू बोलतोस ते बरोबर आहे, पण आपण आपल्या मुलांना असे कोणते संस्कार देऊ शकतो रे, जेणेकरून आपली मुलं सुरक्षित राहतील? अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचे संस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात स्त्रियांवर बलात्कार करणाऱ्यांना कधीच सोडलं नाही. त्या क्षणी त्यांना तलवारीनं कापून काढले आणि तेच संस्कार आपल्या मुलींवर करायची वेळ आता आलेली आहे. आणि ही शिकवण आता आपण आपल्या मुलांना द्यायची आहे. अरे जर बलात्कार करणाऱ्याशी 2 हात करावे लागले ना, तर जरूर करा. आणि आपल्या इज्जतीवर जर हात टाकला ना, तर त्याचे हात त्याच्या शरीरापासून मात्र वेगळे करा. अमय, हे तुझे बोलतोस ना हे पटतंय मला. आज ह्या संस्कारांची गरज ना या मुलांना आहे. यापुढे मी नक्की प्रयत्न करेन, एक बाबा म्हणून नाही, एक मित्र म्हणून. आणि हो, यापुढे मी माझ्या मुलांना आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे नक्कीच धडे देईल. पण आता चल, तुझं टेन्शन कमी झालं ना? अरे हो हो यार. हा, हे अमय, आपल्या ठिकाणा अरे वाटलं यार, जायचं. लक्षातच नाही राहिलं. चल. नमस्कार मंडळी. ह्या ज्या न्यूज तुम्ही बघताय किंवा मग आम्ही केलेली ही शॉर्ट फिल्म असेल, या दोन्ही गोष्टीतून एक गोष्ट तुम्हाला नक्कीच कळाली असेल की या कलियुगात आपल्या मुली, आया बहिणी कोणीच सुरक्षित नाहीत. प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे बलात्कार हा होतच असतो. अरे हे नराधम 2.5 महिन्याचा असो किंवा 5 वर्षाच्या मुलीला देखील सोडत नाहीत आणि बलात्कार करणाऱ्याला फाशी ही होतच नाही.
गॅरंटी नाही ना अमय. कारण कारण अमय पालकच येते कुठे ना कुठेतरी. काय चुकलं माझं? सगळंच. आजचा हिंड काय तुझा? लास्ट टाइम की बाबा आपण खरंच सुरक्षित आहोत का, मग तुझं नाचू नाही शकत. नाही नाचू नाही, पण एक आय कॉन्टॅक्ट तर करू शकतो ना. तसं काही सांगत नाहीत. कदाचित या ज्या गोष्टी घडतायत त्या घडल्या पण नसत्या तर त्या वेळोवेळी त्यांनी त्यांच्या मुलांशी किंवा आई वडिलांनी अरे यार खुलेआम तुला कॅमेरा सेट केला नव्हता ना. काय बघायचं.